आपण ज्याप्रमाणे विचारपूर्वक पाहिले तर समजून चुकते की आपणच समस्त वस्तूमध्ये वस्तू रूपात विराजमान आहात. हे मधुसूदन, आपला अमृतमय महिमा रसाचा अनंत सागर आहात. त्याच्या एक लहान थेंबाचा फार नाही, फक्त एकदाच स्वाद चाखला तरी हृदयात नित्य निरंतर परमानंदाची धार वाहू लागते. प्रभो, आपण त्रिलोकीचे आत्मा आणि आश्रय आहात. आपण 3 पावले टाकून अवघे विश्व मोजले. आपण तिन्ही लोकांचे संचालक आहात. आपला महिमा मन हरण करणारा आहे. हे भगवन, आपण आमचे वडील, आजे, सर्व काही आपणच आहात. प्रभू, ज्याप्रमाणे अग्नीची ठिणगी वगैरे अग्नीला प्रकाशित करण्यास असमर्थ आहे, त्याप्रमाणे आम्हीही आपणाच म्हणजे कोणताही स्वार्थ परमार्थ निवेदन करण्यास असमर्थ आहोत. खूप प्रकारे ते भगवंताची स्तुती करतात. मग शुकदेव सांगतात, परीक्षित, जेव्हा देवतांनी अत्यंत आदराने अशा प्रकारे स्तवन केले तेव्हा ते स्तुती ऐकून प्रसन्न झाले आणि म्हणाले की देवतांनो, तुम्ही लोकांनी स्तुतीयुक्त माझे स्मरण केले, त्यामुळे मी तुम्हावर प्रसन्न आहे. आणि मग आता मी एकदा प्रसन्न झाल्यावर दुर्लभ काहीच राहत नाही. म्हणून मी सांगतो तो म्हणजे समजून सांगतो ते ऐका. तोच माणूस अडाणी होय की जो विषय न समजता समजून घेत नाही. जो पुरुष मुक्तीचे स्वरूप जाणतो तो अज्ञानात पण कर्मात फसण्याचा उपदेश देत नाही. जसे रोग्याची इच्छा असेल तरी खरा वैद्य त्याला कुपथ्य कधीही देत नाही. देवराज इंद्र, तुम्हा लोकांचे कल्याण असो. दधिची ऋषींना शुद्ध ब्रह्मज्ञान आहे. अश्विनी कुमारांना थोड्याच डोक्यावरून उपदेश करण्यामुळे त्यांचे एक नाव अश्वशीर पडलेले आहे. अच्छा, अश्विनी कुमारांना घोड्याच्या डोक्यावरून उपदेश करण्यामुळे एक नाव अश्वशीर असं पण आहे. त्यांनी उपदेशलेल्या आत्मज्ञानामुळे दोन्ही अश्विनी कुमार जीवनमुक्त झाले आहेत. अथर्ववेदी दधीची ऋषी प्रथम माझे स्वरूप भूत अभेद्य नारायण कवचाच्या त्वष्ट्याला उपदेश केला होता. तोच उपदेश त्वष्ट्याने विश्वरूपाला केला होता. त्याने तोच तुम्हाला केला. दधीचे ऋषी धर्माचे परम मर्मज्ञ आहेत. ते तुम्ही लोक अश्विनी कुमार यांनी मागितल्यावर आपल्या शरीराचे अंग देतील. मग विश्वकर्म्याद्वारे त्या अंगापासून आयुध बनवा. देवराज, माझ्या शक्तीने युक्त होऊन त्या शस्त्राद्वारे त्या वृत्रासुराला मारा. देवतांनो, वृत्रासुराला मारल्यावर तुम्ही लोकांना पुन्हा तेज प्राप्त होईल, अस्त्रशस्त्र संपत्ती पुनः प्राप्ती होईल आणि नक्कीच तुमचे कल्याण होईल, कारण माझ्या शरणागताला कोणी त्रास देऊ शकत नाही. अशा प्रकारे ते भगवान स्वतः ग्वाही देतात आणि सर्व देवता भगवंताला पुन्हा पुन्हा वंदन करतात आणि भगवान अंतर्धान पावतात. एक विलक्षण चरित्र. आणि आता पुन्हा पुढं ते वृत्रासुराचा वध आहे त्याचं वर्णन केलंय, ते उद्या बघू. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय.
करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देवभाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् देशे स्वतन्त्रतायाः प्राचीन सभ्यताया समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्। गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। आजची 32व्या दिवसाची सेवा श्रीकृष्णार्पणमस्तु।